आणि जगदीश भिंगारकर यांच्यामध्ये हा सामना आहे प्रवीण। तर दोन्ही संघाच्या कडून विनंती असेल की आपला 12वा प्रतिनिधी आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे। आमच्या सोबत तारागावचे एक उभरते सितारे रायगड जिल्ह्यामध्ये ज्यांचा सातत्याने नाव घेतलं तसे रोशनजी पाटील आमच्या सोबत आणि द ग्रेट बाहुबली रॉयल रंबलचे आताच झालेले चॅम्पियन कांचनजी पालकर यांच्या सोबत आणि आमचे डीजे सैंडी सूरज ऋतिक रोशन अँड बाला यांच्या माध्यमातून आपण एक सुमधुर संगीत आपण पाहू शकाल। तर या ठिकाणी आजच्या दिवसातील दुसरा सामना नितीन एंटरप्राइजेस मुन्ना 11 हा संघ, तर दुसऱ्या बाजूला श्री शाहू वॉरियर्स विचुंबे संघ। जर लगातार 3 विकेट संपादन केले श्री शाहू वॉरियर्स विचुंबे संघाचे गोलंदाज जगदीश भिंगारकर तर यांच्यासाठी टोटल 5000 रुपयाचं पारितोषिक सतीश म्हात्रे साहेब विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीनं विकेट हॅट्रिक साठी 5000 रुपयाचं पारितोषिक जगदीश भिंगारकर यांच्यासाठी। धन्यवाद। तो प्रवीण कौन आ रहा है? कपी आ रहा है हमारे सामने से। कपीचा कालचा आवाज आपण पाहिलात रात्री जशी हेरली निघते ना हेरली तसा तुम्ही त्याचा रात्री जर आवाज ऐकला तर एखादा पळून जाईल। मी रात्री जर बाईक गेलो मला जर आठची आठवली तर वांदे होतील माझे। डीजे होऊन जाऊ दे नक्कीच। तर प्रवीण रात भर खेले लेकिन रिक्शा में सोए ऐसे ज्ञानेश्वर पाटील हमारे साथ। तो स्ट्राइक एंड पे बल्लेबाज स्टार्ट करा मित्रांनो। जेव्हा जेव्हा कराडी समाजाच्या मॅचेस झाल्यात जेव्हा जेव्हा कराडी समाजाच्या मॅच मध्ये एक बॉल चौकार षटकार हवा असेल करण आपला 12वा खेळाडू पाठवा। ठोकलाय कपीने करण आपला 12वा खेळाडू पाठवा। जगदीश दादा भिंगारकरचा हा पहिला चेंडू। हा चेंडू या ठिकाणी ब्लॉक हॉल मध्ये चेंडू फेकला होता आहे परंतु या चेंडूवर कोणत्या प्रकारची धार या ठिकाणी पहिला चेंडू निर्धाव फेकतो तो गोलंदाज जगदीश भिंगारकर। स्ट्राइक एंडला फलंदाज कुंदन सुरते। कुंदन यावेळेस पुन्हा एकदा जोरदार हिट मारण्याचा प्रयत्न बॅक टू बॅक 2 चेंडू या ठिकाणी निर्धाव फेकतोय तो गोलंदाज जगदीश भिंगारकर। स्ट्राइक एंडला फलंदाज प्रत्येक विकेट साठी जगदीश भिंगारकर यांच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज सतीश म्हात्रे साहेब विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीनं आणि जर मॅडन ओव्हर फेकली तरी 1000 रुपयाचं पारितोषिक। धन्यवाद धन्यवाद। आकाश सिंग यावेळेस पुन्हा एकदा चेंडू मारला। वाह क्या बात है वोडा कॅच पहिला धक्का बसतोय नितीन एंटरप्राइजेस संघाला। फलंदाज बाद होतील ते आकाश सिंग। अतिशय जबरदस्त झेल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला। तो लोंगापला क्षेत्ररक्षक होते ते शाहू वारी संघाचे। प्रत्येक विकेट साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आणि पहिला विकेट इथे संपादन करत असताना या ठिकाणी जगदीश भिंगारकर यांच्यासाठी सतीश म्हात्रे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीनं 500 रुपयाचा कॅश प्राइज। तर प्रज्योताच्या माध्यमातून आपल्याला एक चांगलं झेल पाहायला मिळालं। अप्रतिम झेल हर्षल गमरे। जगदीश हा चेंडू यावेळेस जोरदार हिट करण्यात केलाय। चेंडू गेला तो लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न होता परंतु नाकारलं या ठिकाणी करण सुरते यानं। म्हणजे 4 चेंडू नंतर संघाचं मात्र अकाउंट ओपन झालंय ते नितीन एंटरप्राइजेस संघाचं। एक फलंदाज बाद 1 अशी धाव संख्या आपण पाहू शकाल। जितू जतीन गोंदी स्वागत आहे आप यावं जितू भोईर दमदार योगदान सामना पहिला जिंकलाय खाता खोललाय त्या संघानं। विवेक तेंडुलकर सफल झाले होते परंतु जगदीश भिंगारकर अनुभव आणि अनुभव। जगदीश भिंगारकर भरपूर अनुभव आहे 40+ हे गोलंदाज कारण 5 चेंडू फेकलेत धावा दिल्यात 1 आणि फलंदाज बाद झालेत 1। अंतिम चेंडू विवेक तेंडुलकर साठी हा चेंडू यावेळेस म्हणतात जोरदार हिट करण्याचा स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता। हाही चेंडू गेला निर्धाव म्हणजे पहिल्या षटकाचा खेळ संपलाय। धाव पटकावर धाव लागल्यात 1 आणि फलंदाज बाद झालेत ते 1। अप्रतिम गोलंदाजी आपण पाहू शकाल जगदीश भिंगारकर याच्या माध्यमातून डीजे।
आपण सन्मान करूया आनंद गोंधली द्वारका अल्युमिनियमचे सर्वे सर्व तथा विचंबे ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मी जॉन्टी भोईर यांना जॉन्टी मात्रे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आनंद गोंधली यांचा इथे शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं करूया. पहिला खाता खोललाय मयांक अँड शिवांश 11 वन मॅन आर्मीने अतुल विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांच्या टीमने पहिला खाता खोललाय. हे देखील तुम्ही लुझर वर्सेस लुझर मॅच पाहताय. इथून जिंकलात तर पुढच्या फेरीमध्ये वाटचाल करार. जर पराभूत झालात तर गाडी नंबर 15 पाहून पॅक करून आपल्या घरी जावं लागेल. प्रवीण 15 बाहून कॅन्सल. 1572 ज्ञानेश्वर पाटील यांची गाडी आहे. तर वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरा षटक गोलंदाज असेल तो शाहू वॉरियर्स संघाचा 12वा खेळाडू जगदीश भिंगारकर आपण पाठवायचा आहे. प्रज्योतचा हा चेंडू जबरदस्त फटका मारलाय. चेंडू आवेमध्ये आहे आणि चेंडू चला यावेळी मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. हा खणखणीत षटकार. क्रमांक 2 फलंदाज बाद होतील ते हर्षद. ते हर्षल करण सुरते. नवीन फलंदाज आपण पाहू शकाल. 12वे प्रतिनिधी नितीन एंटरप्राइज आणि मुन्ना 11 विचुंबे संघाचे आपण पाहू शकाल. ज्ञानेश्वर पाटील जे मागचे 4 वर्ष पाहिले तर विचुंबा प्रीमियर लीग विचुंबे प्रीमियर लीग VPLचे उत्कृष्ट गोलंदाज. कारण ऑप्शन सोहळ्यामध्ये आम्ही त्याला पाहायचो. ज्ञानेश्वर पाटील हे नाव आलं की असे बरेचसे झेंडे वरती उभे राहायचे. पण यावर्षी एकही झेंडा उभा राहिला नाही. झेंडे खाली ज्ञानेश्वर गाळत. पुन्हा एकदा गोलंदाज प्रज्योत. करण सुरते कर्णधार. प्रज्योत चेंडू सफल झाले आणि या ठिकाणी मात्र झेल सोडलाय तो भूतानच्या क्षेत्रात. आशिष भोईर मात्र हा झेल सोडलाय आणि करण सुरते या फलंदाजाला मात्र जीवदान मिळालाय. करण सुरते एक आक्रमक फलंदाज कारण कर्णधार आहे. नितीन एंटरप्राइजेस संघाचा हा कर्णधार करण सुरते याच्यावर मोठी मदार आहे. मोठे फटके मारू शकतो क्षमता आहे करण सुरते याच्यामध्ये. करो अँड मरो डू अँड डाय. कांचन करो या मरो डू अँड डाय की अशी परिस्थिती आहे. विवेक तेंडुलकर म्हटल्यानंतर आता सांगायची गरज नाही. कांचन रिवर्स सक्सेस आणि चेंडू चालला थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार. हरल्यानंतर याच्या उपट्या घाला 4-5 पहिल्या. अरे कॅच कोणता सोडला दादा. हा यांचा आपण आवाज पाहिला असेल. कारण विवेक तेंडुलकर नावामध्ये एवढी पॉवर आहे की सांगण्याची गरज नाही. 4 धावांनी संघाची धावसंख्या वाढली. धावसंख्या होती ती 12 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज प्रज्योत आपल्या गोलंदाजी मार्कवर. प्रज्योत स्ट्राईक एंडला विवेक तेंडुलकर. नॉट स्ट्राईक एंडला स्वतः कर्णधार करण सुरते ज्याचा पहिल्या चेंडूवर मात्र झेल सोडला होता तो आशिष भोईर.
चेंडू मात्र आशिष भोईर म्हणजे भूतानच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेला होता. विवेक तेंडुलकरने चेंडू मारलाय, चेंडू थांबला नाही, चेंडू गेलाय. वन बाउन्स मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. हा बॅक टू बॅक दुसरा चौकार. तेंडुलकर आणि तेंडुलकर यावेळेस पुन्हा एकदा जबरदस्त प्रहार. चेंडू गेला तो लॉंग ऑनला ऋषी पाटील आहेत त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. एकच धाव. एका धावेने मात्र संघाची धावसंख्या वाढली. धावसंख्या होती ती 17 धावा. 2 षटकाचा खेळ संपलाय. धावपळकार धावा लागल्या त्या 17. डीजे मॅच असेल लोटस फायटर विरुद्ध मयांक अँड शिवांश 11 वन मॅन आर्मी. या दोन टीम मध्ये नेक्स्ट मॅच असेल याची नोंद घ्या. नक्कीच प्रवीण. तर आपण चालू सामना पाहू शकाल. येस भाया. प्रत्येक विकेट साठी जगदीश भिंगारकर यांच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज तुम्ही पाहू शकाल. विचुंबे ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सतीशभाई मात्रे यांच्या वतीनं प्रत्येक विकेट साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आणि सलग विकेट हॅट्रिक साठी 5000 रुपयाचं पारितोषिक. नक्कीच नक्कीच प्रवीण. तर बक्षिसांची या ठिकाणी बरसात चालू आहे. परंतु प्रवीण आमच्या सोबत नितीन एंटरप्राइज संघाचे 12वे खेळाडू कफी बसलेले आहेत. गेले 4 वर्षानंतर त्यांचा इतिहास पाहिला तर उत्कृष्ट गोलंदाज आणि थोड्या वेळानंतर ते एक षटकानंतर ते कॉम्बॉक्स मध्ये झुलतील. तर सन्माननीय निलेश भाई कांबळे नविश 11 विचुंबे संघाचे पुरस्कर्ते रायगड जिल्ह्यातील एक दिग्गज पॅकर. व्यावसायिक क्रिकेट क्षेत्रामध्ये आपण नेहमीच नविश 11 विचुंबे संघ पाहतो. निलेश भाई कांबळे आपणास विनंती असेल यावं. जॉन्टी भाई आपल्याला इथे आमंत्रित करतायत. जगदीश 6 चेंडू. क्या बात है. जबरदस्त पलटा. चेंडू झाला कव्हर पॉइंटच्या वरतून. हा चौकार. आणि हा आता आपण गाणे ऐकलंय बकासूर आणि विचुंबे गावामध्ये रंगा. बकासूर आणि रंगामध्ये लढत आपल्याला पाहायला मिळेल. पुढच्या महिन्याच्या 16 तारखेला आपण ही लढत पाहू शकाल. वेट अँड वॉच. जगदीश दादाचा हा चेंडू. विवेक तेंडुलकर सफल झाले. चेंडू गेला तर स्कोअर लेगला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी एक धाव पण दुसरीचा प्रयत्न. परंतु करण सुरते एक चपळ आणि कर्णधार एक चपळ आहेत. एकच धाव मात्र समाधान मानायला लागते ते नितीन एंटरप्राइज संघाला. धावपळ धावा लागल्या त्या 23. 22 धावा. 16 फेब्रुवारी बकासूर विरुद्ध आमचा रंगा विशाल सुरते यांचा रंगा आपण पाहू शकाल. जगदीश दादा भिंगारकर प्रत्येक विकेटसाठी आपल्याला पारितोषिक आहे. तर स्ट्राईक एंडला करण सुरतेची विकेट महत्वाची असेल. करण सुरते विरुद्ध जगदीश भिंगारकर. हा टॅप केला चेंडू. चेंडू गेला तर करू पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी निलेश मात्रे. एकच धाव मात्र या ठिकाणी मिळते ते फलंदाज करण सुरते याला धावफलकार धाव लागल्यात त्या 23. चला लोटस फायटर्स किरण भोईर अँड कंपनी आपण ग्राउंडच्या आतमध्ये यायचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज जगदीश भिंगारकर. स्ट्राईक एंडला आकाश सिंग अंकुर सिंग यांचे छोटे बंधू आपण पाहू शकाल. राजू पावसकर आमच्या समालोचन कक्षाच्या समोर आहेत. करो या मरो, डू अँड डाय, जीतोगे तो रहोगे, हारेंगे तो घर की ओर दौड़ेंगे. जतीन भोईर अँड कंपनी, आनंद गोंदली अँड अतुल भोईर सक्सेस झाले आहेत. विवेक तेंडुलकरने हा चेंडू मारला. चेंडू गेला स्कोअर लेगला. क्षेत्ररक्षक आहे ठिकाणी चांगला क्षेत्ररक्षक. एकच धाव मिळाली. धावपळकार धावा लागल्यात त्या
24 धावा जगदीशदादा भिंगारकर 40+ अनुभवी गोलंदाज आपण पाहू शकाल. यष्टी रक्षक विनोदभाऊ भोईर. सामन्यामध्ये मजा येणार. पूर्वार्धाचा आपण खेळ पाहतोय. करण सुरते हा एक फलंदाज आहे. क्षमता आहे मोठी फटके मारण्याची. हा चेंडू दांडी गोल. आणि या विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज सतीश मात्रे साहेब विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विचुंबे यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राइज. आणि आतापर्यंत जगदीश भिंगारकर यांनी विकेट घेतलेत कांचन टोटल 2 विकेट 1000 रुपयाचा पारितोषिक. जी धावा झाल्या धाव फलकावरती 24. ज्ञानेश्वर उर्फ कफी याला आता ऍक्शन मध्ये मी पाहिलंय का मी चाललोय मी गोलंदाजी करणार. काय वाटते तुला? एक अच्छी वापसी होगी चैलेंज खास करके टीम के लिए क्योंकि नितिन एंटरप्राइजेस 11 टीम के लिए इनकी बहुत ज़रूरत है. कल भी काफ़ी उन्होंने कमाल का प्रदर्शन देखा थे लेकिन आज उनकी ज़रूरत होगी बल्लेबाजी की. तो प्रवीण अगर ज्ञानेश्वर पाटिल यहाँ से गए तो 12वें खिलाड़ी कौन है? नए बल्लेबाज करण सुरते. कुंदन सुरते नए बल्लेबाज है. करण आपला 12वा खेळाडू या ठिकाणी गेलेला आहे बघा. नंतर XYZABC नाव आम्हाला पाठच आहेत सांगायची गरज नाही. बघा करण कुंदन सुरते जगदीश दादा भिंगारकर 1000 रुपयाचा पारितोषिक आपल्या मिळालेला आहे. 1500 होणार का? वा 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 क्या बात आहे. भाऊ चकलाय आणि डायरेक्ट हिट आणि चांगलं कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळतोय. निलेश म्हात्रे छोटा यष्टीरक्षक मला वाटतं कोण आहे तो क्षेत्ररक्षक? हा छोटा निलेश रिद्देश म्हात्रे म्हणजे माऊली वर्सेस माऊली. एका माऊलीने फेकला दुसऱ्या माऊलीने पकडला. 3 षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावर धावा लागल्यात त्या 25. तर या ठिकाणी ज्यांचं आगमन झालं ते रोशन कंस्ट्रक्शनचे ऑनर रोशन ट्रान्सपोर्टचे ऑनर आणि ग्रामपंचायत सदस्य रोशन पाटील यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं रेड फायटर विथ AK-47 संघानं काल 2 सामने जिंकलेत आणि तो सेमीफायनल मध्ये संघ करताना क्वालिफाय झालाय. तर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रोशनभाई पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन. या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. नक्कीच नक्कीच प्रवीण. तर छोटा रोशनचे सोबत बॅट पण आणलेले आहे. प्रवीण छोटा रोशनने बॅट पण आणलेली आहे. मला वाटतं प्लेइंग 11 मध्ये तो पण असेल कदाचित. 3 षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावर धावा लागल्यात त्या 25. आता गोलंदाज आहे तो शाहू संघाचा. प्रवीण कोण गोलंदाज तो दिसते का बघ? रात्री के यात्री भूत. प्रत्येक विकेट साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. सलग 2 विकेट साठी 5000 आणि सलग 3 विकेट साठी 11000 रुपयाचं पारितोषिक. सतीशभाई मात्रे आणि सुनील तुपे साहेब यांच्या वतीनं आशिक साठी हे पारितोषिक असेल. नक्कीच. पण निलेश आपण प्रवीण निलेश म्हात्रे आणि त्यांचा पॉइंटला आपण पाहू शकाल. पॉइंट मध्ये पहा रिद्देश म्हात्रे क्षेत्ररक्षक पॉइंट मध्ये आपण पाहू शकाल. कुंदन सुरते बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव आपण पाहायला मिळतात. कुंदन सुरते हा हार्ड हिटर फलंदाज आहे नितिन एंटरप्राइज विचुंबे संघाचा. कारण ऑक्शन सोहळ्यामध्ये बिल्कुल भाई आप 2 खिलाड़ी देख सकते हैं. एक ब्लैक डायमंड ऑफ माहौल अंपायर हेमंत कोहली और दूसरा ब्लैक डायमंड ऑफ विचुंबे आशीष भोईर देख सकते हैं. नक्कीच नक्कीच नक्कीच. काला आणि योगोरा आणि 3रा चेंडू निर्धाव. प्रवीण ब्लॅक वर्सेस व्हाईट 3 चेंडू निर्धाव. काय वाटते तुम्हाला? आणि जर मेडन ओव्हर फेकला आशिकेशने तर त्याच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. सतीशभाई मात्रे आशिष याच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. आशिष हा चेंडू वा क्या बात आहे आशिष. 4 चेंडू एकदा 14 टाले होऊन दे आशिष साठी. ये रात्रि के यात्री है. रात्रि में ज्यादा चलते. नक्कीच प्रवीण. कारण गोलंदाज दिसत नाही कारण कुठला परिवर्तन करते काय करतोय हे समजणारपणे फलंदाजाला. गोलंदाज 5वा चेंडू हा चेंडू कुंदनसाठी. हा चेंडू टॅप करण्याचा होता. चेंडू पॉइंटला रितेश मात्रे बघा. अरे तो डायरेक्ट हिट करतोय.
तर इथून मेडन ओव्हर आली असती तर रोशन पाटील साहेब विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीने देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज होता, परंतु कुठे गावी ना एक धाव आली. सुटकेचा श्वास घेतला असेल आता कुंदन सुरते यांनी. नक्कीच. पण प्रवीण, तो पॉइंट मध्ये रितेश म्हात्रे आहे, तो डायरेक्ट चेंडू आला का हिट करते. नक्कीच निलेश म्हात्रे यांचे सुपुत्र आहेत ते. आणि बघा लहान वयामध्ये किती अगदी चपल चाणाक्षपणा. आणि जॉन्टी म्हात्रे यांच्याकडून त्या खेळाडूसाठी 100 रुपयाचा पारितोषिक. क्या बात आहे. नक्कीच नक्कीच प्रवीण करणं अशा क्षेत्ररक्षकाला पारितोषिक देणं गरजेचं आहे. पण डायरेक्ट हिट करतोय, असा एक हिट झाला आणि चुकीचा झाला तर जेजुरीच्या दिशेने वाटचाल करावी लागेल. अंतिम चेंडू विनोद भाऊ भोईर, आशिष भोईर याला सांगतात की चांगला चेंडू टाक, कारण समोर तेंडुलकर भावकी आहे. आशिष हा चेंडू तेंडुलकर साठी. हा चेंडू डाव्या शिरच्या बाहेर जाणार चेंडू. चेंडू बाविस्कर सर, हेमंतजी कोळी आणि गणेशजी बावीजी सर असे 2 पंच आपण पाहू शकाल या स्पर्धेमध्ये. अंतिम चेंडू, चांगली गोलंदाजी आपण पाहू शकाल या ठिकाणी आशिषच्या माध्यमातून. हा चेंडू मात्र कव्हर पॉइंटला गेला. क्षेत्ररक्षक निलेश म्हात्रे त्या ठिकाणी आहेत. एकच धाव मिळेल. 4 षटकाचा खेळ संपला. कांचन धावपळकर धावा लागल्या त्या 28 धावा. लोटस फायटर संघाचे संघनायक किरण भोईर, आपणास विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी यावं. लोटस फायटर संघाचे कर्णधार किरण भोईर, आपण टॉस करण्यासाठी यावं. इथे मयांक अँड शिवांश 11 संघाचे संघनायक उपस्थित झालेत. नक्कीच प्रवीण. तर या ठिकाणी रितेश म्हात्रे याचे मोठे पप्पा राजेश म्हात्रे यांच्याकडून रितेश तुझ्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. रितेश तुझ्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक तुझे मोठे पप्पा राजेश म्हात्रे यांच्या माध्यमातून या ठिकाणी आलेलं आहे. अंतिम शतक मैथिली एंटरप्राइजेसचे सर्व नितीन सुरते यांचं या ठिकाणी आपण बॅट गोलंदाज असेल तो 5वं शतक गोलंदाज शाहू वॉरियर्स संघाचा. बॉलर्स नेम. तर टॉस करूया आपण 2 टीम मध्ये. आजच्या रात्रीतील तिसरा सामना लोटस फायटर. राजू बॉलर्स नेम. तर मयांक अँड शिवांश 11 संघाचे कर्णधार आशिकेश यावं आपण टॉस करण्यासाठी. इथे लोटस फायटर संघाचे संघनायक उपस्थित झाले. आपण टॉस करण्यासाठी लगेचच यावं. राजू बॉलर्स नेम. सुनील तुपे साहेब माजी ग्रामपंचायत सदस्य, आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. आशिकेश लगेचच या टॉस करण्यासाठी. अमोल गायके. अमोल गायके. स्ट्राईक एंडला विवेक तेंडुलकर. तेंडुलकर घराण्याचा हा हुनवार खेळाडू अमोल गायकेचा हा चेंडू. भाऊ वाह, चांगले यशस्वी भाऊ याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. अमोल पहिला चेंडू फेकलाय. हा चेंडू गेला निर्धाव. धावफलकार धावा स्थिर असतील. धावा आपण पाहू शकाल 28. रितेश म्हात्रे आपल्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आपण पाहू शकाल. आपले मोठे बाप्पा राजेश म्हात्रे यांच्या माध्यमातून आपल्याला आलेला आहे. विवेकसाठी हा चेंडू. विवेकने हा चेंडू मारलाय. चेंडू गेलाय लॉंग ऑनला. ऋषी पाटील त्या ठिकाणी एक धाव पूर्ण. थोडस कच्चाल क्षेत्र फेकी झाली, परंतु पाहता पाहता मात्र 2 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्या. अजूनही त्या नितीन एंटरप्राइजेस संघामध्ये मुन्ना सुरतीसारखा ताकदवर फलंदाज, कारण त्या काल षटकार ठोकला होता त्याने. त्याला कुठेतरी थोडस पुढे पाठवायला पाहिजे होत्या. बंडूला पाहू शकाल. मागच्या 4 वर्षापूर्वी 9 बॉलमध्ये 27 बनवल्या होत्या. यंदाही त्यांची बॅटिंगची अपेक्षा असेल. नक्कीच, पण त्यांची रणनीती असेल ना प्रेम काहीतरी. त्याही थोडंसं थांबवून ठेवलं असेल, कारण भाऊ येईल गोलंदाजीला. पण भाऊने ती गोलंदाजी घेतली नाही. आता अमोल. अमोलच्या समोर तेंडुलकर बंधू. अमोल. रितेश म्हात्रे बघा किती चपळा आहे तो. ज्या दिशेने कांचन छोटा मुलगा आहे, ज्या दिशेने म्हणजे आपल्या कर्णधार क्षेत्ररक्षण लागतो त्या ठिकाणी लगेच तात्पर्याने तो धावतोय. रितेश
एक चांगला क्षेत्ररक्षण होणाऱ्या पुढच्या काही कालामध्ये आपण पाहू शकाल. गरज आहे विचुंबी संघाला. पुन्हा एकदा अमोलचा हा चेंडू विवेक तेंडुलकर. विवेक हा चेंडू टॅपआउट वन बाउन्स चेंडू गेला तो मिड ऑनला. क्षेत्ररक्षक आलेत, फेकी झाली, परंतु पाहता पाहता मात्र सर्कलच्या आतमध्ये 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्यात त्या नितीन एंटरप्राइज संघानं. आणि 2 धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 32 धावा. 32 धावा. करो या मरो, अभी नहीं तो कभी नहीं. यहाँ से हारोगे तो जाओगे घर पे, जीतोगे तो रहेंगे हमारे साथ. विवेक ज्याला बाबू नावाने ओळखलं जातं. बाबू अभी तो कुछ करना होगा वरना जाएंगे आप घर. अमोल का ही गेंद और इस गेंद को मार दिया है मिड विकेट में. चेक. भूत ने छोड़ दिया और भाऊ ने भी छोड़ दिया. ये भाऊ की आदत ही है. ये भाऊ की आदत है. ना बोलिए, बोलने से भी कुछ फायदा नहीं. तो आए इस गेंद पे 2 यानी 34 रन. 34 रन आप देख सकते हैं इस पिच नितिन एंटरप्राइजेस विचुंबे के. तो गेंदबाज अमोल विवेक तेंदुलकर. अमोल की ये गेंद राइट अबाउट द विकेट से. वाह क्या बात है. चेंडू गए तो मिड ऑन में एक पूरा दूसरे की कोशिश. भाऊ क्या बात है. अभी भाऊ ने पकड़ा है. अच्छा कलेक्शन हुआ है और ये दूसरा रन लेने के लालच में बल्लेबाज तो आओ. मुन्नाला अजून थांबवलं गेलंय. धावसंख्या झाली 35. अंतिम चेंडू असेल फलंदाज नितीन एंटरप्राइजेस संघाचा. देवराम, जिसके नाम है राम वो है देवराम. जय श्री राम, जय देवराम. देवराम गांधी गांधी की दिखानी होगी अंतिम गेंद के ऊपर देवराम को. अमोल की ये गेंद देवराम के लिए और देवराम ने मार दिया इसको. गेंद जा रही कवर पॉइंट में. 2 क्षेत्ररक्षक है, एक पूरा दूसरे की प्रयत्न है. ये भाऊ देखो और ये आउट. धन्यवाद भाई. आपण टॉस करूया 2 टीम मध्ये. मी सुनील तुपे साहेब आपणास विनंती करतो, माजी ग्रामपंचायत सदस्य विचुंबे आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. तुम्ही पाहू शकाल लोटस फायटर अर्थात संघाचे संघ मालक प्रमोद भिंगारकर, विद्यमान सरपंच विचुंबे आणि निर्मल बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे ओनर विद्यमान सदस्य अनिल भोईर साहेब. आणि एकीकडे मयंक अँड शिवांशी 11 वन मॅन आर्मी संघ मालक आनंद गोंधली दिव्यांशी एंटरप्राइजेस आणि अतुल भोईर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि आनंद गोंधली विद्यमान ग्रामपंचायत सदस्य. टॉस का बॉस. प्रवीण, यातून जो जिंकेल क्वार्टर फायनल आहे तो सेमीला जायला डायरेक्ट. येस डेफिनेटली. सांगून ठेवा तुम्ही आयोजकांच्या मागे शॉर्टीच्या मागे आप नको. एलसीसी कॉल. टॉस जिंकलाय तो या ठिकाणी मयंक अँड शिवांश 11 संघानं अभिनंदन. तो फोटोग्राफी के एक बेहतरीन बादशाह हर्ष गमरे यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. हर्ष आपल्यासाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज झालंय. रोशन, प्रवीण या. तर इथे आपण सन्मान करूया रोशन ट्रान्सपोर्टचे सर्व रेड फायटर विथ AK-47 संघाचे पुरस्कर्ते तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रोशन पाटील साहेबांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मी जॉन्टी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते रोशन पाटील यांचा इथे शुभ सन्मान आपण करावा. प्रवीण, बंडू का फिरतो इकडून तिकडून. बंडू बल्लेबाजी में काफी दमखम है, वो खेलते हुए नजर आएंगे. तो आशीष, भूत के लिए सुवर्ण मौका है. हर छक्के के लिए 1000 का इनाम.
2 छक्के के लिए 5,000 का इनाम और 3 छक्कों के लिए 11,000 का इनाम विद्यमान ग्राम पंचायत सदस्य सतीश मार्टिन के ओर से दिया जाएगा। रोशन पाटील साहेबांचा इथे शुभ सन्मान विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रेड फायटर विथ AK-47 संघाचे संघ मालक काल 2 सामने जिंकून थेट सेमीफायनल मध्ये प्रवेश केलाय। भाईजान 11 मुन्नाबाई भाईजान 11 आपण पाहू शकाल बीडी शेठ पाटील आणि रामबाई मात्रे दीक्षिता एंटरप्राइजेस यांचा संघ देखील सेमीफायनल मध्ये क्वालिफाय झालाय। नक्कीच पर्यंत इकडे मान्यवरांचं या ठिकाणी आणि आगमन झालंय ते राकेशजी भोईर, अविनाश आपण प्रितेशजी चॅलेंजर भिंगारकर आणि छोटे प्रितेशजी भिंगारकर या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी भैरवनाथ क्रिकेट संघ विचुंबे यांच्या वतीने सहर्ष स्वागत। तर अविनाश मला तर वाटतं आपण चॅलेंजर पाडामध्ये आहात ना? यस, मॅच इम्पॉर्टंट असेल तुमच्यासाठी आता पुढची। नक्कीच प्रवीण, तर 36 धावा झाल्या, 37 धावांचं आव्हान असेल ते जिंकण्यासाठी श्री शाहू वॉरियर्स संघाला। आणि बोलूया तारेगाव विचुंबे गावचा विचुंबे बी गावचा बुलंद आवाज प्रवीण गायकर यांच्याकडे। धन्यवाद बाया। 30 गेंदों में चाहिए 37 रनों की जरूरत इस मैच को जीतने के लिए। हमारे साथ जुड़ चुके कांचन पालकर केवल ग्राम पंचायत के विद्यमान ग्राम पंचायत सदस्य, लगभग 120 किलो के आसपास इनका वजन है और वजनदार स्कोरर के तौर पर हमेशा इन्हें जाना जाता है। और जतिन को विश्वास है कांचन पालकर इनके ऊपर कि बेहतरीन स्कोरर के तौर पर जाने जाते हैं। और इस साल में बिल्कुल पापड़ी हल्दी में खाने को मिलेगी हमारे जतिन भाई की शुभकामनाएं अगली इनिंग के लिए आपको। तो चलिए शाहू वॉरियर्स टीम के कप्तान आपकी सलामी जोड़ी तुरंत मैदान के अंदर भेजिए और फील्डिंग की रचना तुरंत कीजिए। नितिन एंटरप्राइजेस 11 टीम, शायद मुन्ना विकेट कीपर की भूमिका में बिल्कुल आपको नजर आएंगे। कल बेहतरीन छक्का धागा था उन्होंने। तर जगदीश भिंगारकर आपल्यासाठी वासुदेव अण्णा भिंगारकर माजी सरपंच यांच्या वतीनं 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय। कारण आपण दमदार गोलंदाजी केली त्या गोलंदाजीसाठी आपल्याला वासुदेव अण्णा भिंगारकर माजी सरपंच विचुंबे यांच्या वतीनं 500 रुपयाचा कॅश प्राइज। मॅच संपल्यानंतर आपण हे पारितोषिक घेण्यासाठी यावं। सतीशबाई मात्रे यांच्या वतीनं 1,000 रुपये आपल्यासाठी आलेत। प्रत्येक विकेटसाठी आपल्याला 500 रुपये होतं। बघा 12वा खेळाडू दोघांचे पाठवा आम्हाला, कारण मॅन ऑफ द सिरीज साठी तुम्हाला ही 4 व्हीलर पाहायला मिळते। जो थारचा मानकरी कोण होईल त्यासाठी आम्हाला माहिती देखील भेटली पाहिजे। त्यासाठी आपण 12वा प्रतिनिधी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा। नक्कीच प्रवीण। तर जॉन्टी मात्रे, गुड्डू आले चिंबोरी मॅन, गुड्डू चला। तर पनवेल महानगरपालिकेचे कॉन्ट्रॅक्टर राकेश भुजबळ साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय। मी राकेश भुजबळ साहेबांना विनंती करतो की आपण या व्यासपीठावरती आपलं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत। चलिए फील्डिंग की रचना तुरंत कीजिए। नितिन एंटरप्राइजेस अपन क्षेत्रक्षेत्र दावच है। नितिन एंटरप्राइजेस 11 टीम की चर्चा करेंगे तो बिल्कुल उस टीम के पुरस्कर्ते नितिन शेठ भोईर, नितिन एंटरप्राइजेस के सर्वे सर्वा और मुन्नाबाई सुरते, इन दोनों के द्वारा इस टीम को बिल्कुल प्यार किया गया है। तर भुजबळ साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय। पनवेल महानगरपालिकेचे कॉन्ट्रॅक्टर यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो या व्यासपीठावरती। आमचे फोटोग्राफर प्रितेश बाला आपलंही सहर्ष स्वागत। करण आपला 12वा खेळाडू पाठवा करण। तर वासुदेवांना भिंगारकर यांच्या वतीनं जगदीश भिंगारकर यांच्यासाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज। विचुंबे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच वासुदेवांना भिंगारकर यांच्या वतीनं 500 रुपयाचा कॅश प्राइज जगदीश भिंगारकर यांच्यासाठी। तर भुजबळ साहेबांचं या ठिकाणी शुभागमन। पनवेल महानगरपालिकेचे कॉन्ट्रॅक्टर यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो विचुंबे प्रीमियर लीग। रोशन 30 बॉल में 37 रन है। लक्ष्य बड़ा तो नहीं है लेकिन लक्ष्य के लिए बहुत ही कड़ा संघर्ष करना पड़ेगा। तो बिल्कुल यहां पर शुरुआत करेंगे गेंदबाजी के कप्तान शायद करण सुरते वो गेंदबाजी के लिए आएंगे और स्ट्राइक एंड पर बल्लेबाज होंगे भूत नाना भोईर के सुपुत्र। एक है राइटी एक है लेफ्टी, दोनों में ताकत है और दोनों भी ताकतवर बल्लेबाज। हॅलो, जर मुन्ना सुरते यांनी 3 झेल पकडले, अतुल भोईर यांचे वडील अनंता भोईर साहेब यांच्या वतीने 1,000 रुपयाचं पारितोषिक। क्या बात है। चलिए अनंत भोईर साहेबांना विनंती असेल या व्यासपीठावरती।
30 गेंदों में चाहिए 37 रन। पहले गेंदबाज करण सुरते मारा करेंगे, गेंदबाज और सामने बल्लेबाज होंगे आशीष, लेफ्टी बल्लेबाज है। चलिए देखेंगे हर छक्के के लिए 500 का इनाम। और रोशन शेठ पाटिल विद्यमान ग्राम पंचायत सदस्य, इनके ओर से 500 का इनाम। सुवर्ण मौका है बल्लेबाज आशीष के लिए। बॉलर तैयार। ओ पहली गेंद बिल्कुल जड़ में डाला था, मिडॉन में फील्डर है तैनात, उठाएंगे फील्ड करेंगे, तब तक का कोई रन नहीं है। डॉट बॉल की समाप्ति। रोशन मजा आएगा इस मुकाबले में, जब दो टीमें एक दूसरे के सामने यहां पर खेलेगी तो निश्चित तौर पर मजा आएगा। पहली गेंद यहां पर डॉट आती हुई, दूसरी गेंद का फिर से एक बार सब सामना करेंगे। ओ एच मौका था मुन्ना के पास, विकेट कीपर देवराम गोवारी के हाथों से गलती। मुन्ना थी बढ़िया फील्डिंग, कैच को नहीं लपक पाए, लेकिन मुन्ना ने एफर्ट लाजवाब किया था। ये मुन्ना है 32 बार विदेशी कार्यवाही करने वाले, प्रयास कर रहे थे कैच लेने का, लेकिन डॉट बॉल की समाप्ति। करण सुरते। अगर आशीष भोईर, अगर आप छक्के नहीं दागते तो उल्टा पैसा आपको देना पड़ेगा। हर छक्के के लिए आपको 500 का इनाम है, और 3 गेंदों में अगर नहीं मारेंगे तो आपको उल्टा देना पड़ेगा। 2 गेंदे डॉट। शाह वॉरियर्स के बल्लेबाज के ऊपर यह प्रेशर नजर आता हुआ। ओ ये चलिए खड़े खड़े मारने का प्रयास, वाइड बॉल का इशारा अंपायर का। वाइड के मदद से एक्स्ट्रास में बढ़ोतरी, इसी 1 रनों की मदद से खाता खुल चुका है शाह वॉरियर्स विचुम्बे टीम का। 1 रन बगैर विकेट को नुकसान के ऊपर। यहां पर जॉन्टी बचा जा सकता है इस टारगेट को, अगर आपके पास विकेट लेने की ताकत है। आप दबाव रख सकते हैं बल्लेबाज के ऊपर, ज्यादा डॉट गेंदे फेंकते तो कहीं ना कहीं प्रेशर आप जरूर बना सकते। ओ बैकफुट पर गए थे, कट मारना चाहते थे, कोई संपर्क नहीं है। खुश है खेमा नितिन एंटरप्राइजेस 11 टीम का। हल्के में नहीं लेना होगा, क्योंकि भले ही आपको लग रहा होगा कि यह मुकाबला आपके हाथों में है, लेकिन दिक्कतें भी आपके सामने जरूर है। तो बॉलर बिल्कुल तैयार करण सुरते। ओ ये मौका बन सकता था, लेकिन कोई खिलाड़ी नहीं है। जब तक दूर से खिलाड़ी आए, गेंद को उठाए, फील्ड करे, 1 रन मिलेगा। बल्ले के साथ बल्लेबाज भूत का खाता खोला है। कपी को हर कैच के लिए रंगा ग्रुप इनके ओर से 500, बिल्ला ग्रुप इनके ओर से 500, इनकी रंगा और बिल्ला ग्रुप की ओर से कपी 500 का इनाम है आपके लिए। जब जब कराड़ी समाज के मुकाबले हुए, 12 साल का इतिहास है चिंचपाड़ा के मैदान के ऊपर, 1 बॉल में 4 की जरूरत थी, और जब जब मसीहा बनकर विचुम्बा टीम को आया था कपी, जिन्होंने छक्का दागा था, वही कपी। बढ़िया गेंदबाजी करण सुरते के द्वारा फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन करते हुए। जानते हैं कि यहां पर दबाव है, 2 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए, बिना कोई विकेट कोई नुकसान के ऊपर। चलिए करण, ज्यादा समय नहीं ले सकते आप, 25 मिनट के अंदर आपको बिल्कुल इनिंग भी समाप्त करनी है। लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन। बल्लेबाज होंगे तैयार विनोद भाऊ, प्रमोद मात्रे इनके कंधे समर्थक है। देखेंगे श्री शाह वॉरियर्स टीम के अनुभवी कप्तान खिलाड़ी भी है, उनके ऊपर भी काफी दारोमदार बनेगी। करण सुरते तैयार। ओ एज एंड टेकन देवराम गोवारी, 50 साल के अधिक खिलाड़ी उम्र के, क्या बढ़िया कैच पकड़ा और पहला करारा छटका। विनोद भाऊ बैक टू द पवेलियन। करण सुरते के नाम पर यह पहली विकेट। अब नए बल्लेबाज आएंगे अमोल गायके, जिनके ऊपर जिम्मेदारियां बनेगी। विनोद भाऊ आप देख सकते हैं 0 के ऊपर लौटे, पहली गेंद का सामना कर रहे थे, और उसके बाद आशीष की बात करेंगे। 4 गेंदों का सामना किया है कंचन, मात्र केवल 1 रन बना चुके हैं। हर छक्के के लिए 500 का इनाम। विद्यमान ग्राम पंचायत सदस्य सतीश भाई मात्रे इनके ओर से। रेड फाइटर विद AK-47 टीम के पैकर विद्यमान ग्राम पंचायत सदस्य रोशन शेठ पाटिल, इनके ओर से भी 500 का इनाम है। लगातार 2 मारेंगे 5000 का इनाम, 3 मारेंगे तो 11000 का इनाम भूत के लिए रखा गया है। ये भूत कब मैदान के अंदर दहाड़ेंगे ये तो आने वाला समय ही बता पाएगा, लेकिन फिलहाल आप तो नितिन एंटरप्राइजेस 11 टीम के गेंदबाज, जरूरत थी कप्तान को अच्छी गेंदबाजी करे, और वही शातिर गेंदबाजी करते हुए करण सुरते। छोटा पॉकेट बड़ा धमाका जरूर है।
पहला विकेट अपने नाम पर। नए बल्लेबाज अमोल गायके वन डाउन के बल्लेबाज है, कैसे सामना करेंगे साथी गेंदबाज का। मुन्ना सुरते शॉट पाइन लेग में आप देख सकते हैं, उनके बगल में कुंदन सुरते, दो लगभग खिलाड़ी 200 के आसपास नजर आएंगे। ओ बैकफुट पर जाकर जरूर पंच किया था, फील्डिंग खराब मुन्ना के द्वारा और यह गेंद देखते देखते सीमा रेखा की तरफ रोका गया। बढ़िया फील्डिंग वहां पर नजर आई। तब तक रन मिलेंगे इस गेंद के ऊपर 2 और इसी 2 रनों की मदद से ओवर नंबर पहला समाप्त। पहले ओवर के समाप्ति के बाद 1 विकेट के नुकसान के ऊपर 4 रन। शाह वॉरियर्स विचुम्बे जीतने के लिए अब चाहिए 24 गेंदे 33 रनों की आवश्यकता। चलिए तुरंत फील्डिंग लगाइए। आप टीम मीटिंग कर सकते हैं बिल्कुल ड्रिंक ब्रेक में। पहले ओवर में पगड़ा काफी शानदार नजर आता हुआ भारी। इस वक्त बात करेंगे टीम तर सन्माननीय विजय प्रकाश गोंधली साहेबांना विनंती असेल, विजय गोंधली साहेब यांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत। बघा टीम नितीन एंटरप्राइजेस विचुंबे आपण जास्त उशीर घेत आहे, 25 मिनिटांपर्यंत आपण तिथे वॉर्न करू शकता। एक खेळाडू 38 मध्ये घेऊ शकता। तुम्हालाही समजलं पाहिजे, तुम्ही देखील तिथे वॉर्न करा, कारण पहिल्या ओव्हरसाठी जवळजवळ 8 मिनिटे गेलेत। तर रायगढ़ के लेग ब्रेक के सुल्तान रघु काका परदेसी, उनका भी हम तहे दिल से स्वागत करेंगे, जो हमेशा इस टीम को हमेशा दमदार योगदान देते हैं जब विचुंबा खेलती है। लेकिन अब गेंदबाजी के मार्ग पर गेंदबाज कौन है? जॉन्टी बॉलर, जॉन्टी सिद्धू सिद्धू भोईर आएंगे गेंदबाजी के मार्ग पर। फिंगर रोल करने की ताकत है, लेग स्पिन ऑफ स्पिन की गेंदबाजी उनके खाते में है। और यहां से देखेंगे क्या अपने टर्न के साथ साथ इस बड़े बल्लेबाज को रोकना चाहेंगे। इनका इस एंड से बल्लेबाजी कंचन अच्छा कर लेते, लेकिन देखेंगे यहां पर सिद्धू के सामने तेज बॉल लाने का प्रयास। शॉर्ट बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर से, माफ कीजिएगा, शॉर्ट स्क्वायर लेग के ऊपर से डीप स्क्वायर लेग की तरफ भाईजान खिलाड़ी कक्ष में 4 रन। देख सकते हैं आशीष का बल्ला यहां पर आग उगलता हुआ सीधा 6 रन, 6 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है। टोटल स्कोर कार्ड के ऊपर बात करेंगे तो फिलहाल 8 रन। शुरुआत बेहतरीन नजर आती हुई बल्लेबाज आशीष के द्वारा खतरनाक बल्लेबाजी के लिए बिल्कुल जाने जाते हैं। पनवेल यूनिट 2 गुने अन्वेषण शाखा क्राइम ब्रांच के अधिकारी रूपेश पाटिल साहब, मैच का आनंद लेते हुए स्वागत है आपका। चलिए यहां पर बॉलर तैयार, पहली गेंद के ऊपर मिलेगा चौका। 4 रनों के मदद से बूथ ने अपना आगाज कर दिया है। आगाज खतरनाक है इस बल्लेबाज का, एक बार जम जाए तो मुश्किलें पैदा कर सकते हैं अपोजिशन। बॉलर तैयार और इस बार पैरों पर डालने का इरादा था। वाइड स्लॉन्गन में खिलाड़ी तैनात, अंतिम क्षणों में अच्छी फील्डिंग यहां पर नजर आती हुई। डॉक्टर कुमार शिंदे, इनका भी आगमन हो चुका है, स्वागत है आपका। रन बने 1 रनों की मदद से। टोटल स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 9 रन। टारगेट है 37 रनों का। लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन। अब स्ट्राइक एंड पर बल्लेबाज आएंगे अमोल गायके, जिनके बल्ले से 2 रन निकले। बहुत समय ले रही है, बहुत समय ले रही है।
तो रन बने अभी तक 9। सेकंड पावर पे मैदान के अंदर जारी है। बॉलर सिद्धू फिर से एक बार तैयार अमोल के सामने। ऑफ स्टंप यॉर्कर का इरादा जरूर किया था। मुन्ना की काफी लाउड अपील, ऑफ स्टंप से काफी बाहर। अंपायर ने इस गेंद को बिल्कुल वाइड बॉल करार घोषित कर दिया है। वाइड की मदद से हालांकि बढ़ता हुआ स्कोर है। टोटल स्कोर कार्ड के ऊपर बात करेंगे 10 रन अभी भी जीतने के लिए चाहिए। 27 रनों की आवश्यकता। लो स्कोर का मैच है कंचन, लेकिन लो स्कोर के मैच में भी थोड़ा सा नाक में दम भर रखा है शाहू वॉरियर्स विचुम्बे टीम के खेमे में। बॉलर फिर से एक बार ओवर द विकेट से तैयार। ये बढ़िया शॉट बैकफुट पर जाकर पंच किया इस गेंद को। शॉट पाइन लेग सीमा रेखा की तरफ। अमोल गायके के बल्ले से 4 रन। वादल पर्वताशिवाय कापत नाही। आम्ही शिवभक्त आहोत मित्रांनो। छत्रपती शिवरायांशिवाय कोणापुढे झुकत नाही। शिवरायांचं संगीत तुम्ही आता डीजेच्या माध्यमातून ऐकलत। बॉलर फिर से एक बार तैयार होते हुए ओवर द विकेट से सिद्धू। तो इस बार चलिए ऑफ स्टंप से बाहर है। अंपायर का व्हाइट बॉल का इशारा। पनवेल महानगर पालिका पर्यवेक्षक सचिन दुंद्रेकर साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय। आपलं सहर्ष स्वागत करतो आम्ही या स्पर्धेच्या वतीनं। तो बिल्कुल लगातार चौके इस ओवर से मिल रहे हैं। 2 वाइड भी आ चुके हैं अभी तक इस ओवर में। 11 रन कांचन आ चुके हैं। एक महंगा ओवर यहां पर नजर आता हुआ। ये भी लाइन चेक करेंगे अंपायर। एक और वाइड बॉल का इशारा। एक्स्ट्रास में बढ़ोतरी वाइड की मदद से हालांकि बढ़ता हुआ स्कोर है। टोटल स्कोर कार्ड के ऊपर बात करेंगे 16 रन। घायल तो यहां हर परिंदा है, मगर फिर से उड़ सका वही जिंदा है। क्या मैदान के अंदर यहां पर उड़ना चाहेगी? पनवेल महानगर पालिका परिरक्षक सचिन दुंद्रेकर साहेबांचं आगमन या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत। 3 वाइड अभी तक इस ओवर में। रन बने हैं 16। जीतने के लिए 21 रनों की अभी भी यहां पर आवश्यकता है। और इस बार भी अंपायर का यह वाइड बॉल का इशारा आता हुआ। जिस बल्लेबाज कुछ इशारा कर रहे, बैट पर लगा था, कट ये लगी थी। कैच का मौका था विकेट कीपर करण सुरते के पास। यह कैच छूटा है। जीवन दान मिलेगा क्या? इसी जीवन दान का फायदा यहां पर लेना चाहेंगे? विकेट सुरक्षित रहेगा अमोल गायके। 16 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। अभी भी 21 रनों की आवश्यकता। आज नहीं तो कब नहीं। यहां पर कब यहां पर मौका करेंगे? ऑन साइड में मोड़ दिया है। खिलाड़ी है वहां पर मौजूद। वाडिश लॉन्ग ऑन में थोड़े से पंबल नजर आते हुए मिस फील्डिंग। उसका फायदा मिलेगा बल्लेबाज को। अमोल गायके के बल्ले से एक और शानदार हिट। 4 रन। ये कॉमेडी क्षेत्र के डबल हिंद केसरी बकासुर महागुरु, इनका यह आवाज आपने सुना। बिल्कुल बॉलर सिद्धू तैयार, महंगे साबित होते हुए अब तक इस ओवर में। यह भी बढ़िया शॉट, गैप ढूंढने का प्रयास। शॉट एक्स्ट्रा कवर में खिलाड़ी है। पिछली सभी के सभी गेंदे बात करेंगे कांचन। 9 स्ट्राइक इन पर रहे भूत, मात्र वहां पर 1 रन मिलेगा। 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 21। जीतने के लिए चाहिए 18 गेंदे और 16 रनों की जरूरत। हिंदुत्वाचं रक्षण आने वाली 18 गेंदे और जीतने के लिए चाहिए बिल्कुल 16 रनों की आवश्यकता। जाणता राजा छत्रपती शिवाजी राजा माझा। पापणीला पापणी भिडते त्याला निमित्त म्हणतात। वाघ 2 पावले मागे सरकतो त्याला अवलोकन म्हणतात। हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या वाघाला राजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात। हे संगीत तुम्ही ऐकलत। आने वाली 18 गेंदे और चाहिए, 16 की आवश्यकता। श्री शाहू वॉरियर्स टीम की बात करेंगे। 1 विकेट मात्र विनोद भाऊ का मैदान से बाहर लौटा है। फिर से एक बार बॉलिंग मार्ग पर नितिन एंटरप्राइजेस 11 टीम के कप्तान करण सुरते आएंगे बॉलिंग के लिए। आशीष है
नॉन स्ट्राइक एंड पर देखेंगे कि कितना देर तक उन्हें नॉन स्ट्राइक एंड पर रखना चाहेंगे। चलिए करण सुरते तैयार, एक्स्ट्रा कवर में खिलाड़ी था, उसे थोड़ा अंदर लाने का प्रयास। मिड विकेट है, स्क्वायर लेग है, लॉन्ग ऑन है। चलिए बॉलर तैयार। ओ इस बार डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई, लेकिन नो बॉल करार अंपायर का। शायद फील्डिंग गलत लगाई है, बिल्कुल 90 डिग्री में एक्स्ट्रा फील्डर पाए गए और बिल्कुल ये नो बॉल करार, डेफिनेटली ये नो बॉल करार है। चलिए सोने पे सुहागा होगा। यहां पर बात करेंगे टीम शाह वॉरियर्स विचुंबे के लिए। फ्रीड का मौका नहीं, जो 90 डिग्री का कोण है वहां पर 3 खिलाड़ी पाए गए, उसकी वजह से ये बिल्कुल अंपायर की ओर से नो बॉल का करार नजर आता हुआ। तो फ्रीड का मौका होगा बल्लेबाज के लिए। सामने अमोल, कपी को बिल्कुल थोड़ा सा वाइड हटाते हुए कवर्स की तरफ, शॉर्ट कवर्स की तरफ। ओ ये फ्रीड की बॉल थी, लॉफ्टेड हिट किया है, लॉन्ग ऑफ और एक्स्ट्रा कवर के बीच में से सीमा रेखा पार। फ्रीड की गेंद के ऊपर मिलेंगे 4। बिल्कुल 4 तारीख को मेरे ख्याल से बावनजे के गांव में यात्रा है, वहां पर कुश्ती होगी और गौतमी पाटिल चीफ गेस्ट वहां पर आपको नजर आएगी। चलिए यहां पर चौका बटोरा, 4 रनों की मदद से स्थिति मजबूत है। रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर 26। बूथ के लिए सुवर्ण मौका है, लेकिन वो नॉन स्ट्राइक एंड पर खड़े। ओ बढ़िया शॉट, सीधा खेला टिप स्क्वायर लेग के ऊपर से अमोल गायके के बल्ले से, यह आसमानी छक्का, 6 रन। बॉलर तैयार, वो इस बार टैप किया इस गेंद को, खिलाड़ी आते हुए डीप लॉन्ग ऑफ में उठाएंगे, फील्ड करेंगे। तब तक मात्र 1 रन देने का पर्याप्त समय, 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 33 रन। जीतने के लिए मात्र केवल 4 रनों की जरूरत। इस छक्के के साथ भी अगर फिनिश करते तो 500 का इनाम, 5000 का इनाम। अगर छक्के के साथ मैच को फिनिश करते तो विद्यमान ग्राम पंचायत सदस्य सतीश भाई मात्र इनके ओर से 5000 का इनाम, और रोशन ट्रांसपोर्ट के ओनर विद्यमान ग्राम पंचायत सदस्य रोशन भाई इनके ओर से रेड फाइटर विद AK-47 1000 का इनाम, और सुनील तुपे साहब इनके ओर से 500 का इनाम। 4 रन चाहिए मैच को जीतने के लिए। चलिए सुवर्ण मौका है, बॉलर तैयार। यहां पर 4 रन चाहिए मैच को जीतने के लिए। आखिरी इस ओवर की 3 गेंदें हैं और टोटल 15 बॉल बचे। ओ ये फुल टॉस, मौका बनेगा, फील्डर हो थोड़े से दूर रहे थे। शायद ये करण का प्लान था कुछ, ये मन ही मन में करण भी हंस रहे और ये आशिकेश भी हंस रहे। तो बिल्कुल यहां पर देखेंगे 2 रन मिलेंगे और इसी 2 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 35। अब 2 रनों की जरूरत है मैच को जीतने के लिए। तर पनवेल तालुका कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष तथा रायगड जिल्हा कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष तथा
ओमकार बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे ओनर सन्माननीय माजी सरपंच बलराम पाटील साहेबांचे या ठिकाणी आगमन। स्कोर इज लेवल, जीतने के लिए मात्र 1 रनों की आवश्यकता। तो चलिए ये दूसरे भी अंपायर कंप्लीट होगा या नहीं, अंपायर कुछ इशारा करेंगे। यस, 2 रन कंप्लीट आणि मॅच इथे झाली आहे फिनिश। अभिनंदन टीम शाहू वॉरियर्स। तर SS प्लंबिंगचे सर्व आणि भैरवनाथ ब्रास बँडचे अध्यक्ष संतोष पाटील साहेबांचं आगमन आणि त्यांच्या समवेत संजय गुडे साहेब आपलं सहर्ष स्वागत। तर जगदीश भिंगारकर आणि हर्ष गमरे आपण यावं, आपल्यासाठी कॅश प्राइज होतं, ते कॅश प्राइज घेण्यासाठी यावं। तर जगदीश भिंगारकर साठी सतीश म्हात्रे साहेब विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक आणि सुनील तुपे साहेब यांच्या वतीनं गमरे आपल्यासाठी, हर्ष गमरे आपल्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज सुनील तुपे साहेब यांच्या वतीनं। तर या ठिकाणी आपण कॅश प्राइज देऊया जगदीश भिंगारकर या खेळाडूला। ओल्ड इज गोल्ड तुम्ही पाहिलात आणि जुनं ते सोनं असं म्हटलं जातं। तर आपण सतीश म्हात्रे साहेब विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीनं प्रत्येक पैकीसाठी 500 होते आणि वासुदेव अण्णा भिंगारकर माजी